सज्ज झालाय. ऑफिशियल पंच सँडी पालकर सरांना आपण पाहतोय. स्क्वॅटिक पंचाच्या भूमिकेमध्ये शिवदाजी म्हात्रे, शिवदाजी वाघमारे सरांना आपण पाहणार आहोत. जिनित पवार गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन. चला स्कोर यायचे. मॅच ऑन होते. दोन्ही टीमला कॉम्बॉस मधून खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले मॅच ऑन. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल गॅप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. कव्हरला बॉल निघून चाललाय. दूरवरून खरं तर फिल्डर आले. बॉल पर्यंत लॉंग चेस होता फिल्डरसाठी. अगदी वाईडिश लॉंग ऑफ मधून कव्हर रिजन मध्ये धावत बॉल पर्यंत पोहोचले आणि या बॉलवरती 2 धावा वाचवल्या. 2 धावा मिळतील. 2 धाब्याने अकाउंट ओपन केलं जाते. बॅटिंग करत असताना उमरोली या संघाचं. धाव संख्या 2 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. ओ यावेळी शरीरापासून फार दूर बॉल ठेवलाय. पंचाचा इशारा येतोय. हा बॉल वाईड आहे. कट करण्याचा प्रयत्न जरूर फलंदाजाने केला. छेडछाडी करण्याचा प्रयत्न फलंदाज प्रतीकने केला होता परंतु कनेक्शन झालं नाही. या बॉलवरती अतिरिक्त धाव मिळेल एक्स्ट्रा मध्ये. धाव संख्या 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. अवांतर धाव संख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळाली भर पडले. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. ओ यावेळी लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. पंचांनी पुन्हा एकदा यस इशारा केलाय. हा बॉल वाईड आहे. शरीरापासून आपण पाहिलं मागील बॉल दूर ठेवला होता. यावेळी लेग स्टिक सोडून जाणारा बॉल म्हणजे लगातार 2 बॉल वाईड फेकले जात आहेत. दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज जिनित पवार याचा आपण पाहतो. टोटल धावा लागले स्कोर कार्ड वरती 4 आपण पाहतोय. 2 अवांतर धावा मिळाल्या. पहिल्या बॉलवरती दुहेरी 2 धावा आणि त्यानंतर मागील 2 बॉलवरती खराब गोलंदाजी जिनित पवार या गोलंदाजाची आपण पाहतोय. लाईन लेंथ सापडत नाहीये गोलंदाज जिनितला. ओ यावेळी हलक्याने कट करण्याचा प्रयत्न. लेट कट करायचा होता. थर्ड मॅनला क्लिअर करायचं होतं परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झाला नाही. वेगवान बॉल टप्पा खाल्यानंतर भन्नाट वेग या बॉलने घेतला आणि त्या कारणाने आपण पाहतोय चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क जाणवला नाही. निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ झालाय. टोटल 4 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत. अगदी शांतमय शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा. कडक नियमावली या स्पर्धेमध्ये आहे. चांगलं क्रिकेट. जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह या बॉलवरती सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. कॉलिंग थोडीशी खराब राहिली होती आणि इथून मात्र चुकीच्या एंडकडे थ्रो केला. अगदी चांगला एंड आपण पाहतो. अगदी स्ट्राईक वरती स्ट्राईक एंडला जर थ्रो केला असता तर मात्र थोडीशी निश्चितरित्या जोखीम आपल्याला पाहायला मिळाली असते. क्लोज कॉल झाला असता परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये. या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव संख्या 5 या आकड्यावरती. 5 ऑन अ बोर्ड विथआउट एनी विकेट. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. ओ यावेळी अगदी गुठ्ठा टेकून फटका सजवायचा आहे आणि यावेळी बाद होईल फलंदाज. स्ट्राईक वरती सर्वेशला आपण पाहतो. पहिला बॉल फेस करत असताना ऑफस्टिकला शपलून इम्प्रोवायझिंग शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि तुला हाईट फॅक्टर चेक केला जाणार आहे. एक्झॅक्टली बॉल वेस्ट आहे त्याची चेक केली जाईल. डीप झाला की अगदी कमरेच्या वरती बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल. विकेटचं पतन. पहिला हादरा बॅटिंग करत असताना उमरोली संघाला. झाला. चला नवीन खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. निशांत मडवी नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. पहिलाच बॉल फेस करत असताना सर्वेशने मात्र विकेट गमावले. फुलटॉस पद्धतीचा बॉल दिशा दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी वेगवान बॉल होता त्यामुळे कनेक्शन खराब राहिलं. विकेट आले. विकेट कीपरकडून कोणतीही चूक नाही. नवीन खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. निशांत पोह्या कशा प्रकारे खेळ करेल. 4 चेंडूचा खेळ झालाय. टोटल धाव संख्या 1 गडी बाद. 5 धावा स्कोर कार्ड वरती उमरोली या संघाच्या. पहिलं षटक पॉवरफुल राहिले डीसीसी कोपरा टीम कडून. हो यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये खेळाडू त्यांना डिरेक्ट हिट जरूर केला परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज सेफ आहेत. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ 6 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. जिनित पवारचं लाजवाब षटक आपण पाहतोय. मोठे फटके मारू दिले नाहीत जिनित पवारने. 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धाव संख्या फक्त 6 म्हणजे इनिंगचा एकंदरीत आपण विचार केला एकही चौकार एकही षटकार नाहीये. फक्त सिंगल डबलने धावसंख्या पुढे नेण्याचं काम 2 फलंदाज करतायत. शांत
आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना रक्षित 11 जय हनुमान उमरोली या संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. जिनेत पवारचा लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वन बाउन्स बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कमिटमेंट लाजवाब होते. अगदी दूरचे स्वतः क्षेत्ररक्षकासाठी कॉर्नर रिझन मध्ये जाऊन बॉल तो अडवला जातो. या बॉलवरती धाबा कंप्लीट केला त्या म्हणजे 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रक्षित 11 जय हनुमान उमरोल टीम जाऊन पोहोचलाय 1-8 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-8. बॅटिंग करत असताना उमरोली या संघाला आपण पाहतो. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहित कोहली या गोलंदाजाला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक, इथून कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न जरूर दोन फलंदाज करतील. कारण पहिल्या आपण पाहिलं षटकामध्ये धावसंख्या 8च आपल्याला पाहायला मिळते. चांगलं षटक राहिलं जिनीत पवार या गोलंदाजाचं. हो, यावेळी देखील लाऊड अपील केले. शॉर्ट बॅकवर्ड स्पेलिंग रिझर्व्हमध्ये खेळाडू आहे ना, त्या बॉलवरती सिंगल धावा मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 ऑन बोर्ड, 9 धावा स्कोर कार्डवरती. बॅट कट आहे, 9 धावा लागलेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरा षटक घेऊन आपण पाहतो गोलंदाजाला रोहित कोहली या गोलंदाजाला आपण पाहतोय. 9 ऑन बोर्ड, 9 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. हो, यावेळी देखील वेगवान पद्धतीचा बॉल. बॅट स्विंग तितकाच चांगला पाहायला मिळाला. कनेक्शन लाईन नाही. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गुडलँड स्पॉटवर चेंडू पिचिंग करत असताना आपण पाहतो गोलंदाज रोहित कोहली या गोलंदाजाला सुपर बॉब डिलिव्हर केला. या बॉलवरती कोणतीही धाव नाही. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. निर्धाव बॉल. हो, यावेळी लॉफ्ट केलाय. पिकअप स्ट्रोक. लवकर बॉलला पिक केला, पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट क्लिअर करत हा येतोय षटकार. प्रतीकच्या बॅटमधून सलामीला आलेला फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून हा षटकार. रडारमध्ये बॉल लावताना त्याला पाठवलं सीमारेषा बाहेर 6 धाबींकरता. हो, पुन्हा एकदा गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल. लॉंग ऑफ मध्ये बॉलची अडवणी होईल. फेकी तितकीच चांगली पाहायला मिळाली. चेंडू गॅदर केल्यानंतर लवकर बॉल इथून थ्रो केला आणि त्या कारणाने मात्र सिंगल मिळेल. सिंगल धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय. टोटल 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. षटकारानंतर आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केले प्रतीक माली करणाऱ्या फलंदाजाने उमरोली टीम कडून. हो, यावेळी खूप टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. वन बाउन्स बॉल ओव्हर दी लाईन. फलंदाज निशांतच्या बॅटमधून हा चौकार. आपण पाहतोय दुसरं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या 21.
पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, यावरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. लगातार 2 बॉल खराब फेकले जात आहेत रोहित कोहलीच्या माध्यमातून. 2 धावा निश्चित मिळतील मागील 2 चेंडूवरती. 14 धाब्यांचं हे षटक एकंदरीत आपण पाहिलं. उर्वरित एक बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल 22 ऑन बोर्ड. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. चांगली धावसंख्या उभारली जाते. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये 5 बॉल डिलिव्हर केले. 14 धावा निश्चितरित्या मिळत आहेत. हो, यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचाचा इशारा देतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल, म्हणजे अगदी दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहित कोहलीच्या माध्यमातून आपण पाहतोय. लाईन लेंथ फार खराब पाहायला मिळते. थोडासा कंट्रोल निष्ठत असताना गोलंदाज रोहित कोहलीचा आपण पाहतो. खरं तर गोलंदाजी करत असताना कंट्रोल, ॲक्युरेसी, नियंत्रण फार महत्त्वाचं असतं आणि ते थोडंसं मात्र भरकटताना रोहित कोहलीला आपण पाहतोय. 8 खरं तर चेंडू डिलिव्हर केलेत. यावेळी जडमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. मिड विकेटला अराउंड द कार्पेटच्या सहारे बॉल फंबल झाले क्षेत्ररक्षक. त्या कारणाने मात्र इथे जिथे सिंगल होती तिथे मात्र 2 धावा मिळतील आणि 2 धाब्याच्या मदतीनं 2 षटकाची होईल समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रक्षित 11 जय हनुमान उमरोली टीम जाऊन पोहोचले 1 बाद 25 या आकड्यावर. यानंतर पुढील होणारा सामना विनर विनर अशा लढती आम्ही इथे खेळवणार आहोत. स्वर्गीय दिलीप बोलाडे 11 महालुंगी आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ उसरली, या 2 टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू की आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस करण्यासाठी सज्ज राहायचे. विजेता सामना हा 4 षटकांचा राहील, याच्याकडे लक्ष असू द्या. तर 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 1 बाद 25 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. तनिष कोहली आता 3ऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. पहिले पॉवर प्लेचे 2 षटक आपण पाहिली. पहिले षटक खूप चांगलं, त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी राहिली 2ऱ्या षटकामध्ये रोहित कोहली या गोलंदाजाची. त्या कारणाने मात्र धावसंख्या बॅटिंग करत असताना जय हनुमान उमरोली या संघाची आपण पाहतो 1 बाद 25. चला स्पीडअप करा डीसीसी कोपरा टीम, आपण अतिरिक्त वेळ खर्च करताय. पहिली 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी आहे. अतिरिक्त वेळ खर्च कराल तर डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू घेणं बंधनकारक राहील, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 3रं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी ट्रॅकवर तनिष कोहलीला आपण पाहतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 25 बनवले. चला मॅच ऑन करा. $25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम उमरोली. यावेळी देखील खराब बॉल, पहिलाच बॉल वाईड फेकला जातोय गोलंदाज तनिष कोहलीच्या माध्यमातून. धावसंख्या 26 या आकड्यावर. 27 ऑन बोर्ड. मागील षटकामध्ये देखील अतिरिक्त अवांतर धावा आल्या आणि इथे देखील आपण पहिलाच बॉल खराब पाहिला तनिष कोहलीच्या माध्यमातून. स्लोअर वन लवकर पिक केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह, चेंडू चाललाय सरळ हवाई सफर, षटकार. थँक्यू डीजे. षटकार आला आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या फ्लाय होते 32 या आकड्यावरती. 32 धावा सलाबेल आलेला प्रतीक मालीच्या बॅटमधून षटकार. हो, आणखीन एक, क्या बात आहे. स्वेट साऊंड मिडल ऑफ द बॅट, चेंडू चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीक मालीच्या बॅटमधून लगातारचा 2रा षटकार. षटकार आणि 2 षटकारच्या साह्यानं धावसंख्या 38 या आकड्यावरती. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना तनिष कोहलीवरती आता हल्ला बॉल केला जातोय. पहिला बॉल वाईड, त्यानंतर मात्र लवकर बॉलला पिक केलं जात आहे.
आणि लगातार 2 षटकार आल्या कारणानं धावसंख्या देखील झपाट्याने पुढे चालले. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. इथून आता फलंदाजाचं मेरिट तुम्हाला पाहून गोलंदाजी करावी लागेल. अगदी लाईन चांगली फेकावी लागेल, परंतु यावेळी देखील फटका चांगला इनसाइड आउट. धमाकेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रतीक मालीच्या बॅटमधून हे आपण पाहणार आहोत. एक्झॅक्टली चौकार आहे की षटकार याची आपण चाचपणी केली जाईल. एक्झॅक्टली तिथे 4 धावा मिळतील की 6 धावा हे आपण WTC वाहिनीच्या माध्यमातून चेक करणार आहोत. फटका कमालीचा आपण पाहिला. बॉल वन बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा आलेत. चौकार. .42 42 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. दमदार बॅटिंगचं प्रदर्शन प्रतीक मालीच्या माध्यमातून. हो, यावेळी ऑफ साइड ऑफ स्टंप म्हणजेच वाईड यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता. हा चांगला बॉल आहे. या बॉलची आवश्यकता आहे गोलंदाज तनिष कोहली या गोलंदाजाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा तुम्हाला इथून करावाच लागेल, कारण धावसंख्या चांगली उभारली जाते. पहिल्या सत्रामध्ये DCC कोपरा टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करत असताना उमरोली टीमने धावा फलकावरती धावा देखील चांगल्या उभारल्यात. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. डिफेन्स केलाय. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल. बॅकअप चांगला राहिला आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 43 या आकड्यावर. 43 ऑन बोर्ड. 43 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. उर्वरित तिसऱ्या षटकामधला अंतिम बॉल डिलिव्हर केला जाईल. तनिष कोहलीचं देखील हे षटक महागडे राहिले. अद्याप तनिषने 5 बॉल डिलिव्हर केलेत आणि 18 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. पहिला विकेट लवकर जरूर गमावला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक, चांगली भागीदारी 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 43 पर 1. 43 धावा. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. तिसऱ्या षटकातला अंतिम बॉल. तनिष कोहली. ओ, यावेळी ओव्हर पिच बॉल लालच दिली होती फलंदाजाला, परंतु इथून मात्र बॉल टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये क्लोज कीपिंग केली आणि अशा रीतीने 3 षटकाच्या वेळी समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रक्षित 11 जय हनुमान उमरोली टीम 1 बाद 43 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच DJ अश्विन. आपण DJ पण पाहतोय. ऑपरेटिंग देखील कमालीची पाहायला मिळते. आणि इथून मात्र 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची अखेरीस धावसंख्या 1 बाद 43 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज यश कोहली या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. पहिलं षटक वगळता मागील 2 षटक फार महागडी राहिलीत गोलंदाजी करणाऱ्या DCC कोपरा या टीम कडून. त्या कारणानं मात्र धावसंख्या 43 या आकड्यावरती. यश कोहलीचा पहिला बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट न. क्या बात आहे. वॉटर स्ट्रोक क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते प्रतीक मालिकच्या बॅटमधून. हा धमाका षटकार. अगदी दमदार स्ट्रोक. अगदी एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सोपं नसतं. मनगटी पॉवर बॉटम हँडचा चांगला वापर करावा लागतो आणि तो वापर प्रतीक मालीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल. सुरुवात चांगली. इथून प्रतीक मालीची आपण पाहतो. यश कोहलीवरती आघात केला पहिल्या बॉलवरती. 6 धावेनं धावफलक 49 या आकड्यावर. फुल टॉस बॉल. स्वतःवरती नाराज असेल इथून प्रतीक माली. या बॉलवरती देखील अतिरिक्त धावा मिळवण्याची संधी, रनआउटची संधी निर्माण झाल्याने रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 2 निशांत मडवी बॅक टू द पवेलियन.
बिन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिश मडवी या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. रनआउटच्या स्वरूपामध्ये निशांत बाद झाला. अगदी डबल धाबेचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. प्रतीक माली ऑन स्ट्राईक सलामी मिळालेला फलंदाज. हो, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. चांगल्या बॉलवरती सन्मान, खराब बॉलवरती प्रहार करणं हीच त्याची खरी ओळख प्रतीक मालीची आपण पाहतो. फिकी फार चुकीचे राहिले, परंतु विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी बॉल चांगला गॅदर केला, कलेक्टिंग जवाब होती. या कारणामुळे आपण पाहिलं या बॉलवरती सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 51 म्हणजे 50 अप धावा कंप्लीट केल्यात प्रथम बॅटिंग करत असताना उमरोली या संघाने. त्यामध्ये प्रतीक माली ची उपयुक्त खेळी अद्याप मैदानाच्या आतमध्ये 15 बॉल फेस करत असताना 37 धावा त्याच्या बॅटमधून. हो, पुन्हा आता फुलटॉस बॉल बॅक टू द बॉल अडवण्याची संधी निर्माण झाली होती. या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. 52 धावा स्कोर कार्डवरती. 14 षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती यश कोहली ने पहिल्या बॉलवरती एक षटकार आपण पाहिलं यश कोहलीच्या माध्यमातून यश कोहलीला मारला होता आणि त्यानंतर मात्र यश कोहलीचं हा चांगला कमबॅक या ओव्हर मधला. ओ फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये अगदी चांगला बॉल गॅदर केला. विकेटचं पतन सलामीला आलेला फलंदाज प्रतीक मालीची खेळी संपुष्टात. रेडिंग एज लागले. या बॉलवरती सिंगल मिळेल. डबलचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. अशा रीतीनं 4 षटकाची होईल समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रक्षित 11 जेहडमान उमरोली टीम जाऊन पोहोचले 3 बाद 53 या आकड्यावर. प्रत्येक ओव्हर गणेश कोपरा टीम आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. अतिरिक्त वेळ खर्च करताय. अद्याप आपल्याला एकंदरीत आपण विचार केला हा सामना सोडून आम्हाला 3 सामने कव्हर करायचे आजच्या रात्रीमध्ये. त्यामुळे थोडं स्पीडअप करा. सर्व टीमला मी विनंती करू. नेक्स्ट मॅच आपण टॉस करण्यासाठी या. पहिला सामना आपण पाहिला होता खरं तर रेडखर विपक्ष मालुंगी. तिथे मात्र मालुंगी संघ जिंकला. त्यामुळे मालुंगी संघाला मी इन्व्हाइट करतोय. स्वर्गीय दिलीप बोलाडे 11 मालुंगी विपक्ष उसरली पंकज यांचा संघ. आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करू का. इनिंग ब्रेक नंतर टॉस हा अनिवार्य आहे. हा स्पर्धेचा नियम. त्यामुळे आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. कॅप्टन किंवा कोणताही प्रतिनिधी चालेल आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज कुणाल ठाकूर चा पहिलाच बॉल खूप टप्प्याचा बॉल होता. यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाही. पहिलाच बॉल इथून निर्धाव फेकला जातोय. डेथ ओव्हरमध्ये कुणाल ठाकूर आलाय. धाव संख्या 53 धाब्यांवरती 3 बाद 5 चेंडूचा खेळ बाकी. इथून टार्गेट कितपर्यंत किती धाब्यांचं उभा राहील बॅटिंग करत असताना उमरोली संघ हे पाहावं लागणार आहे. हो, वारंवार खूप टप्प्याचा चेंडू. आता मात्र सुट्टी नॉट. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज ऋतिक मालीच्या बॅटमधून 4 चौकार. चार धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय 57 या आकड्यावर. 57 ऑन बोर्ड. 57 धावा स्कोर कार्ड वरती उभारल्यात प्रथम बॅटिंग करत असताना. उर्वरित काही बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 4 बॉलचा खेळ बाकी. 57 धावा 57 ऑन बोर्ड. इथून कोपरा टीम देखील नक्कीच गोलंदाज विचार केले की धावा इथून वाचवल्या
जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण चांगली धावसंख्या उभारली जाते. पहिल्या सत्रामध्ये लिडिंग एज लागले. शॉर्ट फाईन लेग रिझर्व्हमध्ये बॅकअप चांगला राहिला आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती अतिरिक्त धावा मिळणार नाहीत, फक्त मिळेल सिंगल. सिंगल धावेच्या मदतीनं धावसंख्या 58, 58 धावा लागलेत स्कोर कार्डवरती. मैदानाची भौगोलिक एकंदरीत परिस्थिती आपण पाहिली तर या खेळपट्टीवरती धावा बनल्या जात आहेत. अगदी या खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन आहे. फुल टॉस बॉल प्रहार केलाय, लवकर बॉलला पिक केला, बॉल पाठवलाय सरळ सीमारेषा पलीकडे, षटकार, 6 धावा. अश्विनी 64, 64, 64 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओव्हर पिच बॉल, यावरती देखील प्रहार केलाय. अतिशय बॅट मधून लगातारचा हा दुसरा घनघनाती प्रहार, षटकार. मदतीने धावसंख्या 70 या आकड्यावर, 17 ऑन बोर्ड. मागील 2 बॉलवरती 2 षटकार. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रोटेक्शन होतं तिथं आणि त्या कारणाने मात्र इथून अतिश बाद होईल. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती बॅटिंग करत असताना रक्षित 11 जय हनुमान उमरुल टीमने बनवल्या 70 धावा आणि 71 धाब्याचं लक्ष आता घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल अंश आणि शीतल 11 डीसीसी कोपरा या संघाला. तोपर्यंत आपण पाहूया, जाऊया लगेच संगीत कक्षामध्ये, ऐकूया सुमधुर गीत. दरम्यान टॉस केला जाईल दोन संघांच्या दरम्यान. टॉस आपण इथे करून घेत आहोत. दुसऱ्या फेरीमधून पहिला सामना आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी जीत दादा गायकर यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. इथे दरम्यान या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. Happy to go. Tail is a call and it is a head. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच टीम महालुंगे. निर्णयाची प्रतीक्षा आहे. फिल्डिंग स्वीकारलेले आहे आणि बॅटिंगचं आमंत्रण आपण त्यानंतर सन्मान करणार आहोत. ते म्हणजेच या मैदानाचे आमचे प्रणेते, आमचे आधारस्तंभ म्हणजेच जीत दादा गायकर. मी यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय आणि आज सन्मान करण्यासाठी आपण जात आहोत विठ्ठल शेठ शेळके साहेब यांच्याकडे. मी त्यांना विनंती करतो की आपण इथून सन्मान करून घेऊया. जीत दादा गायकर यांचा आपण इथे विशेष सन्मान करत आहोत आणि त्यांना इथे सन्मानित करण्यात येईल. बालचंद्र भोपी कुस्ती निवेदक. आपण सन्मानित करत आहोत ते म्हणजेच सन्माननीय अतिथीगण जीत दादा गायकर, डीसीसी कोपरा संघाचे हितचिंतक आणि या मैदानाचे अगदी आपण पाहतोय युवराज आहेत, मालक आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय आणि त्यांना इथे सन्मानित करून आपण त्यांचा सन्मान इथे करून घेतात.
या कार्यक्रमासाठी ते जरूर आपण पाहतो उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण इथे करतोय. आज आपण जर पाहिलं तर क्रिकेट खेळण्यासाठी चिंचवलीला हे मैदान ज्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांचे कोपरा गावचे जी दादा गायकर यांचा पण इथे सन्मान केलेला आहे. त्यानंतर आता इथून त्यानंतर डीसीसी कोपराचे सगळे हितचिंतक सगळ्यांना विनंती करेन की आपण देखील यायचंय. अरे या. त्यानंतर आता सन्मान झालेले टॉस बॉक्स मधून समाचार आहेत. रिसेंट आपण जो टॉस केला त्यामधून टॉस विजेता संघ होता तो म्हणजेच जय हनुमान महालुंगी स्वर्गीय दिलीप बोलाडे प्रतिष्ठान आणि त्यानं टॉस जिंकून आपण पाहतोय की फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आणि बॅटिंगचं आमंत्रण. दरम्यान इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आमचे विशेष अतिथी मान्यवर म्हणजेच योगेश दादा पाटील महालुंगीचे ज्यांचा आपण मोठा कटआउट पाहतो या मैदानावरती आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. सुरुवातीला पहिल्या मॅच मध्ये आम्ही बरंच अनाउन्समेंट केल्या बट ते आम्हाला जरूर मिळालं नाही कारण बिझी शेड्यूल आहे आणि आता मात्र त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. थँक्यू सो मच आकाश सर, थँक्यू सो मच लवेश सर, वेलकम बॅक. दुसऱ्या हाफला सुरुवात मात्र करूया. जिथे धावा चेस करायच्या आहे टोटल 71 धावांचा चेस मात्र करायचा आहे. मोठी धावसंख्या चेस करायची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अँशन शीतल 11 डीसीसी कोपरा टीम जी रोहित कोळी आणि जिनीत पवार. पहिल्याच बॉलवरती सिंगल रोहित कोहलीच्या माध्यमातून इथे कंप्लीट केली जाते. जिनीतच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. जिनीत स्ट्राईक एंड वरती होता. गोलंदाजच्या मार्क वरती आपण पाहताय प्रतीक पहिलाच बॉलर आहे. ओ लाऊड अपील झाली आहे तिथे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटन बॉल्सचा कनेक्शन तितका नाहीये. आमचे मान्यवर आहेत नितीनजी बडेकर साहेब तसेच साई कागल साहेब यांना विनंती करते की आपण यायचंय मंचावरती आणि त्यासोबत हर्षल बोलाडे आपण देखील यायचं मंचावरती. योगेश दादा आणि आमची संपूर्ण टीम तुम्हाला इन्व्हाइट करते. या मंचावरती आपलं स्वागत आहे. ऋतिक गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. राईट ओव्हर द विकेट. लॉफ करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. फिल्डिंग चांगली आहे तिथे. शॉर्ट मिड विकेटला आपण पाहताय. कमालीची फिल्डिंग मात्र राहिली आहे. बॉल हातामध्ये येता लगेच थ्रो केला गेलाय त्यामुळे धाव फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. चांगली गोलंदाजी ऋतिकची मात्र आपण पाहताय. 3 बॉल नंतर 2 धावा फळक्यावरती लागल्यात. मोठी धावसंख्या बनवायची आहेत त्यामुळे पहिल्याच ओव्हर पासून आक्रमण मात्र करावं लागेल. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं गरजेचं आहे. ऋतिक ओव्हर द विकेट. ओ स्वीप काढण्याचा प्रयत्न. परत एकदा लाऊड अपील. खूप चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा. परफेक्ट वेगावरती नियंत्रण. चांगली सटीक लाईन लेंथ मात्र आपण ऋतिक या गोलंदाजी पाहत आहे. त्यामुळे बॅटच्या रडारमध्ये प्रॉपर बॉल येत नाहीयेत. एक सिंगलने धावसंख्या मात्र 3 वरती पोहोचली आहे. 2 बॉलचा खेळ शेवटच्या बाकी आहे. पुढे लॉप करण्याचा प्रयत्न. बॅटकेट आहे मागे चाललाय बॉल. एक सिंगल धावा खूप साऱ्या या षटकामध्ये मात्र आपण पाहताय. 5 बॉल झाले 4 धावा फळक्यावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये जी गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी आपण ऋतिक माळीच्या माध्यमातून पाहत आहे. मोठी धावसंख्या चेस करायची आहे त्यामुळे पहिल्या ओव्हर पासून आक्रमण करणं गरजेचं आहे. परंतु ते आक्रमण झालं नाहीये आणि त्याचं कारण आपण पाहताय तर ऋतिकने केलेली बेधडक गोलंदाजी. फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी चेंज केली जाते. लॉंग ऑफचा फिल्डर मात्र थोडासा लॉंग ऑन कडे घेतलाय. काऊ कॉर्नरचा फिल्डर थोडासा मिड विकेट कडे सरकवलाय. एक वेगळं प्लॅनिंग असावं. शेवटचा बॉल जिनीत स्ट्राईक एंड वरती आहे. ओ शेवटचा बॉल फिंगर रोल केले. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. हलक्या गतीने बॉल आला. सेन्सिबल क्रिकेट खेळलेत. शेवटच्या बॉलला रन्स मिळेल ते एक सिंगल. पहिल्या ओव्हरची इथे झाली आहे समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर धावा फळक्यावरती कोपरा टीमच्या झाल्या त्या 5 आणि उर्वरित 24 बॉलचा खेळ इथून बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 65 24 बॉल आणि 66 धावसंख्येची मात्र गरज.
चला दुसऱ्या षटकाला सुरुवात. राऊंड द स्टम्प्स बॉल तयार झालाय. समोरच्या विभागात खेळण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिटला चान्स इथे बनू शकली असती. गुड फिल्डिंग. फिल्डिंग देखील चांगली चालू आहे उमरोली टीमची. अगदी पहिल्या हाफमध्ये बॅटिंग कमालीची राहिली. बॉलिंग त्याचबरोबर फिल्डिंग देखील चांगले करतायत. अगदी टीम वर्क मात्र आपण पाहताय उमरोली टीमचा. त्यामुळे धावा अद्यापही फक्त 6 धावा फलकावरती आहेत. 23 मध्ये 65 चेस करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओ बिग हिट खेळलाय. बॅटच्या प्रॉपर झोन वरती बॉल आलाय आणि लॉंग ऑन क्लिअर करत निघालाय. सीमारेषा पार हा पहिला षटकार. दोन चेंडू आणि 12 धावा धावा फडक्यावरती. अशा मोठ्या फटक्यांची मात्र नितांत गरज आहे ती डीसीसी कोपरा संघाला. रोहितच्या बॅटमधून हा बिगिट षटकार आपण पाहिला. अनदर वन. दुसरा षटकार येईल का ऑन साइडला. इकडे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून सलगचा हा दुसरा बिगिट, हा दुसरा षटकार. जे 3 बॉल्स आणि 18 धावा धावा फलकावरती आहेत. टी फॉर टॅट उत्तर द्यायला सुरुवात मात्र इथे केली आहे. याच खेळीसाठी हा फलंदाज मात्र ओळखला जातोय रोहित कोळी आणि तब्बल 5 मध्ये आता 14 धावा बनवल्यात. गोलंदाज मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय. जिथे बॉलर आपण सर्वेशला पाहताय. सर्वेश मडवी दुसरा गोलंदाज आहे उमरोल टीमचा. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. साईड चेंज केली आहे. राईट अमोर द विकेट. ओ फिंगर रोल केलेत. कमालीचा बॉल हाताळलाय. इकडे मात्र सुरुवातीचे 2 बॉल थोडे खराब पडले. हा बॉल परफेक्ट लाईन लेंथ वरती आपण पाहताय आणि हेच करावं लागेल. ज्या वेळेला मोठे फटके येतात त्यावेळेला मग गतीमध्ये परिवर्तन, बॉल हलक्या गतीनं टाकण्याचा प्रयत्न नेहमीच बॉलर कडून केला जातो. तोच प्रयत्न सर्वेच्या माध्यमातून केला गेलाय आणि धाव मिळते एक सिंगल. 19 धावा धावा फळक्यावरती आहेत. जिनीत पवार स्ट्राईक एंड वरती आहे. अद्यापही शांत आणि संयमी खेळी मात्र जिनीतची आपण पाहताय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पिक करता आला नाहीये. झेलची संधी परंतु वॅकंट एरियामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. जिथे 2-2 फिल्डर थोडेसे दूरवरून येत आहेत परंतु त्या अगोदर रन्स इथे कंप्लीट होतील. त्या 2 डबल धाव इथे कंप्लीट होती. 2 नंतर टीमची धावसंख्या मात्र 21 वरती पोहोचली आहे. बिनबाद 21 ही एक जमेची बाजू आहे. एक बेनिफिट म्हणता येईल ते बॅटिंग करणाऱ्या डीसीसी कोपरा टीमसाठी. कारण विकेट अजून गेली नाहीये. दोन्ही सेट बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. त्यामुळे ते कधीही एक्सिलेट करू शकतात, कधीही धावगती वाढवू शकतात आणि तेच काम मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. 21 धावा धावा फळकावरती आहेत. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धावा इथून देखील अजून चेस करायचे आहेत. शेवटचा बॉल सर्वेश मडवी. ओरपी जोधा इकडे मात्र संपर्क होत नाहीये. मिड ऑफला खूप चांगली फिल्डिंग. तिथे फिल्डर आपण आतिश मडवीची पाहत आहे. धाव इथे एक सिंगल कंप्लीट झाली आहे. 2 षटक संपलेत आणि 2 षटकानंतर बॅटिंग करणारा डीसीसी कोपरा संघ मात्र पोहोचलाय तो 22 वरती 22 आणि आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 49 49. चला थोडं माफ करा कारण डिसिजन पेंडिंग आहे आणि फलंदाज बाद झालाय. पहा पहिला धक्का इकडून लागलाय कारण रनआउटची विकेट मिळते. काय कमालीची फिल्डिंग तिथे अतिच्या माध्यमातून आपण पाहिले. या अगोदर देखील या पद्धतीने फिल्डिंग केली होती परंतु त्यावेळेला रनआउटची विकेट गेली नव्हती. परंतु इथे जे हवं होतं ते घडलंय. डिरेक्ट थ्रो केला गेला आणि त्यानंतर मग बॉलर्सनं राहिलेलं काम अगदी ओके रित्या तमाम केलंय. पहिला धक्का धावसंख्या 21 असताना
18 बॉलचा खेळ इथून बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत तर 50. निशांत मडवी गोलंदाज आहे. पहिलाच बॉल इकडे मात्र ओ बिग हिट खेळलाय. पॉवरफुल फटका ऑन साइडला मात्र हा वेलकम सिक पहिला षटकार. कोळीच्या बॅटमधून हा दमदार षटकार मात्र पाहिलाय. कुणालच्या बॅटमधून आलाय, माफ करा. वेलकम सिक्स आलाय. सुरुवात तर झाली आहे. इकडे देखील कडक 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 हिट ऑन साइडला कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा सलगचा दुसरा बिग हिट, दुसरा षटकार. हे सांगत असताना कुणालनं 2 षटकार ठोकलेत आणि आता षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती देखील आहे. हा देखील सीमारेषा पार. आम्हाला जमत नाही तडजोड, आम्ही करतो नुसती तोडफोड आणि हा तिसरा लगावलाय. बिग बिग अँड बिग हिट षटकार. फार महत्वाचे ठरतील. काय ठरून आला खेळाडू, कारण सुरुवातीचे 3 बॉल खेळले आणि तिन्ही बॉल सीमारेषा पार पाडवलेत. धावसंख्या झपाट्याने वाढली आणि पोहोचली ती 39 वरती. समीकरण अगदी आता सोपं वाटायला लागलंय. जे समीकरण थोडंसं अवघड होतं. 50 पाहिजे होत्या, 3 षटकार आलेत. 32 ची गरज आहे 15 बॉल मध्ये. चौथा बॉल इकडे चांगली गोलंदाजी, थोडस कमबॅक केलं जात आहे. बॉलर आपण निशांत मडवीला पाहत आहे. हा बॉल अगदी चांगल्यारीत्या डिलिव्हर केलाय. आउटसाइड ऑप्स्टम वरती फेकलाय. 5वा बॉल आहे. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या वरच्या टोकाला बॉल लागला. गोल्डन विकेट आणि हा 440 ओल्डचा करंट इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या कोपरा संघाला लागलाय, कारण खेळाडू बाद झालाय कुणाल. ऍक्टिव्ह डग आउट. जगदीश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय, परंतु जे काम करण्यासाठी कोणाला पाठवलं होतं ते काम अगदी परफेक्ट पद्धतीने केलंय. 3 षटकार ठोकून मात्र खेळाडू बाद झालाय. धावसंख्या 39 वरती पोहोचवली आहे. अजूनही जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची गरज. 13 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. जगदीश ठाकूर स्ट्राईक एंड वरती. नवीन खेळाडू विकेट गेल्यात 2. 4थ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कौतुक करूया गोलंदाज, जो गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती आहे, निशांत. सुरुवातीचे 3 बॉल थोडे खराब पडले, परंतु त्यानंतर कमबॅक करणारं षटक मात्र आपण पाहत आहे. 2 डॉट बॉल आलेत. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. आपण ट्रॅक ऑन साइडला. बारक्या फिल्डर तिथे आहे. एक चांगला झेल कॅरी केलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. 3 ओव्हरचा खेळ संपला. 39 धावा धावा फलक्यावरती आहेत. 3 विकेट डीसीसी कोपरा टीमने मात्र गमावल्यात. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 32.
गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रतीक मालीला आपण पाहताय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 32 ची गरज. 16.00च्या रन रेटने धावा मात्र बनवायच्या आहेत. न्यू मॅन एंड नवीन खेळाडू यश जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि रोहितला आपण स्ट्राईक एंड वरती पाहता. पहिलाच बॉल आहे. हो, आखूड टप्पाचा बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल डॉट झाल्यानंतर फलंदाजानं पहा डोक्यावरती हात मारलाय. थोडासा नाराज आहे कारण शॉर्ट पिच बॉल होता. खराब बॉलवरती जी संधी मिळते त्या संधीचं तुम्हाला इथे सोनं करावं लागेल. कारण 11 बॉल बाकी आहेत. 32 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बॉल हा महत्वाचा. प्रत्येक बॉलवरती फिंच हिटिंग मात्र करावी लागेल. हा देखील शॉर्ट पिच बॉल जणू काही लॉलीपॉप होता पण तो खाता आला नाहीये बॅटर रोहितला आणि सलगचा हा दुसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रतीक माळी या गोलंदाजी मात्र आपण पाहताय. दोन्ही बॉल अगदी त्याच टप्प्यावरती फेकलेत परंतु दोन्ही बॉलवरती बॅटम बॉलचा कोणताच कनेक्शन झाला नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉलची इकडे सांगता झाली आहे. तिसरा बॉल प्रचंड वेगाने रिलीज केलाय. हे घडणारच होतं मैदानाच्या आतमध्ये कारण सुरुवातीचे पहिले बॉल तुम्हाला मारण्यासारखे होते परंतु देव सारखी सारखी संधी देत नाहीये. हा चेंडू मात्र थोडासा वेगाने रिलीज केला प्रतीकनं. गुडले स्पॉट वरती बॉल पडला आणि निर्धाव चेंडूची सांगता इकडे झाली आहे. चांगली बॉलिंग ओव्हर पिच बॅटच्या अगदी समोर होता. मोठा फटका खेळता आला नाहीये. डीप मध्ये बॉल लॉंग ऑनला चाललाय. लॉंग ऑफ कडे तिकडे धाव मात्र एक सिंगलनं धावसंख्या मात्र 40 वरती पोहोचली आहे. रिक्वायर रन रेट अगदी खूप वाढत चाललाय कारण इथून देखील आपण पाहिलं तर मग 31 धावा बनवायच्या आहेत. 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 31 धावा संख्येची मात्र गरज. नावकोऱ्या आताचा बॅटर यश कोळी आता स्ट्राईक एंड वरती आहे. 2 महत्वाचे बॉल आहेत. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका खेळावा लागेल. प्रयत्न करावे लागतील कारण जर डॉट बॉल आहे तर सर मग सामना मात्र थोडासा दूर जाऊ शकतोय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पिकअप स्ट्रोक मागच्या बाजूला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून यशच्या बॅट मधून हा पहिला षटकार आणि महत्वाच्या क्षणाला हा षटकार मात्र आलाय. जी धावसंख्या धावा फळक्यावरती 46 आपण पाहत आहे. एक शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. अंतिमचा बॉल आहे. प्रतीक चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावा जास्त खर्च केल्या नाहीये. 7 धावा फक्त आणि फक्त आतापर्यंत खर्च केल्यात. 25 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा महत्वाचा बॉल आहे. बॅटची लिडिंग एज विकेट ज्या विकेटची दरकार होती विकेट बरोबर डॉट बॉल तितकाच महत्वाचा आहे. डॉट बॉल देखील फेकलाय. विकेट देखील मिळते. फलंदाज बाद झालाय. 4 ओव्हरचा खेळ एंड झालाय. 46 वरती कोपरा संघ मात्र पोहोचलाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 25. वरती करण मडवीला आपण पाहताय. विनीत नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये. रोहित स्ट्राईक एंड वरती आहे. रोहितच्या बॅटमधून 15 धावा आल्यात परंतु 10 बॉल्स देखील घेतलेत त्यामुळे थोड्याशा कमी स्ट्राईक रेटने धावा मात्र बनवल्या गेल्यात. स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. एक्सेलेट करावा लागेल कारण आता ती वेळ राहिली नाहीये. सिंगल डबल धावांची 6 मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल 25 धावा संख्येची गरज. करणचा पहिलाच बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती इकडे फटका चांगला खेळला. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉल निघून गेलाय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. हा पहिल्या बॉलवरती हा पहिला चौकार. चौकार आलाय त्यामुळे मॅच अजूनही बाकी आहे. ओव्हर द विकेट इकडे गेलाय बॉल सीमारेषच्या पार. कडक शॉट ताकदीचा प्रचंड वापर आणि बॉल न केला हवाई सफर. हा ठोकला षटकार.
थँक्यू डीजे. सहसा सामना सोडणार नाहीये ते खेळाडू, कारण हा मुरलेला खेळाडू आहे. जबरदस्त बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण त्याची पाहत आहे. धावा टोटल झाली 56. जिंकण्यासाठी 15 धावा संख्येची गरज आहे. 4 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 4 मध्ये 15 धावा बनवायच्या. चांगल्या टच मध्ये बॅटिंग इकडे मात्र रोहित कोळी करतोय. फिल्डिंगची व्यवस्था थोडीशी बदलवण्यात आली आहे. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर्स कडे एक फिल्डर घेतला, एक फिल्डर थोडासा मिड विकेटला घेतला. महत्वाचा बॉल आहे. 4 मध्ये 15 ओव्हर द विकेट. ओ कमालीचा बॉल हाताळलाय. एका पाठोपाठ एक प्रत्युत्तर दिलं जात आहे. षटकार जरूर ठोकतायत, परंतु त्याच्यानंतर लगेच प्रत्युत्तर बॉलर करण मडवीचं मात्र आपण पाहत आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. 3 मध्ये 15 आणि सगळ्यात महत्वाचा बॉल या मॅच मधील 3-15. 3-15 जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं हे सांगताना वन मोर बिग हिट, वन मोर षटकार. काय एक्झिक्यूट केलाय बॅटर रोहितनं. धावसंख्या टोटल पोहोचले 62 वरती. 62. 2 बॉल्स आणि 9 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी बॅटिंग मात्र रोहित कोळी करतोय. काय जबरदस्त बॅटिंग. हार मांडली नाहीये. शेवटपर्यंत संघर्ष, शेवटपर्यंत प्रयत्न करणं सोडले नाहीयेत. आणि जर प्रयत्न शेवटपर्यंत प्रामाणिक असतील तर यश तुम्हाला डेफिनेटली मिळेल. आणि तेच काहीच मैदानाच्या आतमध्ये होईल का? 2-9 महत्वाचा बॉल आहे, कारण कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. ओ या वेळेला मात्र महत्वाचा बॉल आणि महत्वाच्या क्षणाला हा डॉट बॉल फेकलाय. तो गोलंदाज करण मडवीनं. काय जबरदस्त बॉल मात्र आपण पाहिला. थोडा खाली राहिलाय. रिप्ले मध्ये मात्र आपण पाहताय बॅट वरून फिरवली गेली, बॉल थोडा खालून गेला. त्यामुळे या बॉलवरती बॅटरची जास्त चूक नाहीये. अगदी पिचनं देखील बॉलरला साथ दिली आहे. शेवटचा बॉल आहे. ओहो दांडी गुल. शेवटला मात्र क्लीन बोल्ड आणि सामना मात्र आपल्या खिशात घातलाय तो बॉलिंग करणाऱ्या उमरोली टीमनं. परंतु हार्ड लक असेल, कोपरा संघ खूप चांगला खेळ राहिलाय. शेवटपर्यंत आपण मात्र झुंज दिले, परंतु क्रिकेट आहे, हार जीत होत असते. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट